नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीचे कथित अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या वागणुकीने पोलिसांना अक्षरशः धक्का बसला आहे। गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यानंतर लॉकअपमध्ये असतानाही आरोपीने चौकशीला सहकार्य करण्याऐवजी व्हीआयपी सुविधेची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 20 वर्षीय बीबीएचा विद्यार्थी असलेल्या आरोपीने लॉकअपमध्ये साध्या सुविधावर समाधान न मानता थेट पिझ्झा, मऊ गादी आणि उशी डासापासून संरक्षणासाठी मास्कोटोची मागणी केलेली आहे। लॉकअपमधील भिंती अस्वच्छ आहेत, शौचालयातून दुर्गंधी येते आणि डासांचा त्रास होतो अशा तक्रारी त्यांनी पोलिसांकडे केल्या। याच वेळी पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले त्याचे मोबाईल आणि पीडित मुलीकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलचा पासवर्ड देण्याचेही त्यांनी स्पष्ट नकार दिला। त्यामुळे डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांना अधिक कठीण झाले आहे। चौकशी दरम्यान हे आरोपी सहकार्य करत नसल्याने तपासाची गती काहीशी मंदावल्याचे सांगितले जात आहे। याशिवाय सुरुवातीला आरोपीने वैद्यकीय तपासणीसाठी विरोध केला, मात्र पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्याची वैद्यकीय तपासणी केली। या संपूर्ण प्रकारामुळे आरोपीच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यानंतरही तो विशेष सवलतीची अपेक्षा करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान पोलीस या प्रकरणातील सर्व डिजिटल आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी प्रयत्न करत असून तपास अधिक वेगाने पुढे नेण्याचे काम सुरू आहे। पीडितेला न्याय मिळावा आणि सत्य समोर यावे यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडल्या जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे।